गडचिरोलीमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास संशोधन केंद्र उभारणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. जाडीबोली संमेलनाकरता दरवर्षी 25 लाखांचा निधी देणार. शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार घाई का करते? वडेट्टीवारांचं ट्विट. शेतकऱ्यांच्या शेताच्या पाणंद रस्त्यासाठी निधी नाही आहे, वडेट्टीवारांचा सवाल. सीजेपीचं शाळा सुधारा अभियान सुरू. शाळेचं ऑडिट करून त्रुटी शोधा आणि अहवाल पाठवा, सीजेपीचं आवाहन. वीज, पाणी, शौचालय आणि मिड डे मीलची तपासणी करण्याचेही निर्देश. सरन्यायाधीशांचा विरोध केल्यानं विद्यार्थ्याची ॲडव्होकेट म्हणून नोंदणी करू नका, बार काउन्सिल चेअरमन कुमार मिश्रांचे आदेश. तर सीजेपीचा विरोध. नागपूरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या नव्या जीआर विरोधात विद्यार्थ्यांसाठी आंदोलन. वयोमर्यादा 26 वर्ष आणि 70% स्थानिक आरक्षणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप. विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर वादळाचा तडाखा. मच्छीमारांची जाळी आणि साहित्य 400 ते 500 मीटर दूर फेकले. 15 ऑगस्ट नंतर सुरू होणाऱ्या मासेमारीच्या तयारीला फटका. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूरच्या तुर्काबाद घाणेगाव रस्त्याची पावसामुळे दुरवस्था. चिखल आणि खड्ड्यांमुळे शेतकरी, कामगार आणि शाळकरी मुलांची तारांबळ. रायगडमधील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना हुल्लडबाजी करणं भोवलं. कार वाहून जाताना थोडक्यात बचावली, जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर. पुण्यातल्या सिंहगड परिसरात बिबट्याचा वावर. पावसाचा जोर कमी झाल्यानं पर्यटकांची गर्दी. सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. मंत्रालयाच्या इमारतीला रोषणाई. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रोषणाई.